साखर खाणे थांबा 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 साईडला आलेला आहे राजीनामाला त्याच्याबद्दल जरा इकडे पार्ट्या विजयाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जरा साखर वाटते आणि थांबा यश आले जरा शिक्षण मंत्रीचा राजीनामा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. लोकशाहीचा विजय असो. संविधानाचा विजय असो. भारत संविधानाचा विजय असो. भारत संविधानाचा विजय असो. जय भीम जय भीम जय 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 भीम जय भीम जय भीम. कोण म्हणतं सर्वांना जय भीम. खरं सांगायचं म्हणलं तर आज आनंदाचा दिवस आहे की जवळजवळ 26 दिवस ही जंतर मंतरला उपोषण चाललं होतं आणि सर्वच पक्षांनं म्हणजे आंबेडकरी पक्षानं सर्वांना जी बंदची हाक दिली होती. आम्ही जवळजवळ सोमवारपासून कलेक्टर ऑफिसला आंदोलन व्यक्त करतो या आणि ते आंदोलन आमच्या यश आलं आणि काल जी बाळासाहेब आंबेडकर आपले यांनी जी बंद पुकारला होता परवाशी त्या बंदला सर्वच पक्षानं सहमती दिली आणि आज खरोखर भाजपच्या जो शिक्षण मंत्री आहेत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलेला आहे. म्हणून खरोखर विद्यार्थ्यांच्या सोमन वांचूक व आपले दीपक यांना अभिजित टिपके यांना यश आलेलं आहे. त्यांच्याबरोबर जे खरं तर यांनी 26 दिवस कसं काय काढले हे कळत नाही मला. तर त्या विद्यार्थ्यांना मी खरोखर सलाम करतो आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीनं मी त्यांना जय भीम बोलतो सांगतो. जय भीम. जय भीम. आज आम्ही खरोखर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं व विद्यार्थी सेनेचा विजय झालेला आहे त्या वतीनं आम्ही आज काँग्रेस चौक या परिसरामध्ये साखर वाटून आनंद उत्सव साजरा केलेला आहे. याचं कारण म्हणजे आज काय असं आंदोलन मोठं झालेलं नाही आणि त्या आंदोलनाला खरोखर यश आलेलं आहे. आणि धर्मेंद्र प्रधान हा हरामखोर यांनी खरोखर वेळ लावला राजीनामा द्यायला. याला एवढी लालच होती की या सत्तेची आणि 26 दिवसानंतर राजीनामा त्याचा पक्षानं स्वीकार केलेला आहे. भाजपला वाटलं होतं की काय करतील हे विद्यार्थी, आपण हाताळू, लाठीचार्ज करू, गोळीबार करू आणि विद्यार्थ्यांना हटवू. पण खरोखर अभिजित टिपकेंनी हार मानली नाही आणि त्या परिसरामध्ये हा हे झाला आणि सर्व भारतामध्ये अनेक ठिकाणाहून आंदोलनं झाली. सर्व पक्षांनी सपोर्ट केला. सर्व पक्षांनी खासदारांनी आमदारांनी काही सपोर्ट दिला आणि खरोखर या आंदोलनाला यश आलं आणि विद्यार्थी सेनेचा खरोखर यश झालेलं आहे. आणि या ठिकाणी खरोखर लोकशाही जिवंत आहे हे पुन्हा एकदा दिसून येत आहे. तरी या सर्व विद्यार्थी सेनेचा व सर्व लोकशाहीचा मी विजय मानतो. सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि खरोखर ज्यांना या आंदोलनामध्ये लाठीचार्जमध्ये मारहाण झाली, त्यांना दुखापत झाली, एक मुलगी यामध्ये मृत्यू झाली, त्या मृत्यू झालेल्या मुलीलाही शासनाने मदत करावी, त्यांच्या घराला मदत करावी आणि राहिलेले जे विद्यार्थी आहेत त्यांनाही सर्व मागण्या त्यांच्या मान्य कराव्या. आणि ज्यांनी लाठीचार्ज केला आहे त्या हरामखोर पोलिसांनी आणि खरोखर या भाजप सरकारने जे बहिरूपी आणलेले पोलिसाच्या वेशामध्ये त्यांच्यावरही गुन्हे दाखल करावे आणि ज्यांनी लाठीचार्ज केला आहे त्यांना निलंबित करावे एवढीच आमची मागणी. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मी सर्व विद्यार्थ्यांना, सर्व लोकशाहीला हार्दिक शुभेच्छा देतो. जय भीम.